हे बघा, मी ग्रामपंचायत समोर उभी आहे पानेगावच्या. पोलीस पाटील आणि हे लोक आहेत. हे पोलीस सकाळपासून माझ्या वडिलांसोबत पॅरालिसिस पेशंट सोबत मी इथं धरणे आंदोलन करीत आहे. तरी पण सरपंच योगिता संजय सानप ह्या इथं आलेल्या नाहीयेत. त्या अजून पण त्यांचे सासरे, त्यांचा नवरा आणि ते आलेल्या नाहीये. न्याय भेटण्यासाठी जर ते तुमच्या ग्रामपंचायतीच्या समोर बसलेले असतील तर तुम्ही ती सरपंच येत सुद्धा नाहीत, बघत सुद्धा नाहीत कोणाचा काही प्रॉब्लेम आहे. आणि हे स्वतःच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीत, हे गावाचे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करतील? हे बघा तुम्ही, आम्ही सकाळपासून आता 6 वाजत आलेले आहेत. आता माझे वडील, त्यांना बघा चालता येत नाहीये. हे अशा प्रकारे आम्ही दिवसभर बसलेलो आहेत. आता माझे वडील गाडीमध्ये बसत आहेत. पेशंट असल्यामुळे आम्ही 12 ते 7च उपोषण करत आहोत, धरणे आंदोलन. अजून पण सरपंच योगिता संजय सानपचा पत्ता नाहीये. उद्या पुन्हा इथंच याच ठिकाणी धरणे आंदोलन होणार. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. ज्या प्रकारे तुम्ही पाहितलं, काल मी व्हिडिओ टाकला होता धरणे आंदोलनाचा पानेगाव ग्रामपंचायत समोर. त्यावेळेस जेव्हा मी धरणे आंदोलन करत होते त्याच वेळेस माझ्या आंदोलनावरती दबाव आणण्यासाठी सरपंच योगिता संजय सानप यांनी माझ्या सासरच्या लोकांना माझ्यावर खोटी केस दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. माझ्या आंदोलनावर दबाव आणण्यासाठी आणि खोटी केस दाखल केल्यानंतर ही दबावाखाली येऊन आंदोलन माघार घेईल यासाठी सरपंच योगिता संजय सानप यांनी माझ्या सासरच्या लोकांना, माझी दीर, माझी जाऊ आणि माझे जे रवींद्र महादेव घुगे जे आहेत माझे पती, त्यांचे मामा वगैरे बाकी नातेवाईकांना माझ्यावर माझ्या कुटुंबियावर खोटी केस दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरपंच योगिता संजय सानप करत आहेत. त्या स्वतः बाहेर निघत नाहीयेत. त्यांचे जे पती आहेत संजय सानप आणि शिवाजी सानप हे स्वतःहून बाहेर निघत नाहीयेत. पण अशा प्रकारे माझ्यावर माझ्या सासरच्या लोकांकडून धरणे आंदोलनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे खोटे केस करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा माझ्यासोबत अन्याय चालू आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आणि सगळ्या पब्लिकने मला सपोर्ट करावा एवढीच इच्छा आहे माझी. थँक्यू.